त्याचसोबत मित्रांनो महसूल रेकॉर्ड पाहूया. आता महसूल रेकॉर्ड मध्ये काय येतं, 7/12 येतो, 8चा उतारा येतो. त्याचसोबत ग्रामपंचायतचा नमुना नंबर 8 येतो. त्याचसोबत मित्रांनो ती मिळकत जर शहरी भागात असेल, सिटीमध्ये असेल तर सिटी सर्वेचा उतारा देखील आपल्याला पाहणं गरजेचं असतो. त्याचसोबत महानगरपालिकेचा नमुना नंबर 8चा उतारा, टॅक्स पावत्या ह्या देखील पाहणं आपल्याला गरजेचं असतं. त्याचसोबत मालमत्ता पत्रक, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड जे म्हणतात ते देखील आपण पाहावं लागतं, ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी एका दिवसात होत नसतात. त्यासाठी कमीत कमी आपल्याला एक 15 दिवसाचा वेळ जर मिळाला तर 15 दिवसाच्या वेळेमध्ये आपण बऱ्याच गोष्टी, जी आपण मिळकत विकत घेतो त्या मिळकती संदर्भात बऱ्याच गोष्टींची आपल्याला इथं क्लिअरिटी स्पष्ट होती. त्या मिळकतीबाबत टायटल असेल अथवा महसूल रेकॉर्ड असेल ते देखील स्पष्ट होतं आपल्याला आणि स्पष्टपणे लक्षात सुद्धा येईल.